Exercise 4.2 मधला question 3 using properties of determinant show that त्यामध्ये second example 1 log of y to the base x log of z to the base x log of x to the base y 1 log of z to the base y log of x to the base z log of y to the base z and 1 equal to 0. Now this determinant contains 9 elements 1 2 3 4 5 6 7 8 9 and 3 rows. First row, second row, third row and 3 columns, first column, second column and third column. Therefore order of this determinant is 3. तिथे आपल्याला हा determinant expand करायचा नाहीये, expansion formula वापरायचा नाहीये. तिथे आपल्याला काय वापरायचं आहे, properties of determinant. डिटर्मिनंटच्या प्रॉपर्टीजचा इथे वापर करून आपण सॉल्व्ह करणार आहोत आणि व्हॅल्यू ऑफ धिस डिटर्मिनंट इज इक्वल टू 0 हे आपण इथे प्रूव्ह करायचंय. प्रॉपर्टीज ऑफ डिटर्मिनंट यूज करायचं आहे. आता इथे फर्स्ट रो मध्ये कोणते एलिमेंट्स आहेत, 1 लॉग ऑफ y टू द बेस x अँड लॉग ऑफ z टू द बेस x. म्हणजे इथे दोन्हीकडे x हा बेस आहे आणि लॉग ऑफ y लॉग ऑफ z आहे आणि इथे 1 आहे. तर हे एलिमेंट आपण कसे बदलणार आहोत, 1 इक्वल टू लॉग ऑफ x divided by log of x equal to 1. log of x and log of x divided by log of x equal to 1. इथे 1 च्या जागी आपण काय लिहायचंय, log of x to the base divided by log x. आणि इथे log of y to the base x हे आपण कसं लिहिणार आहे, log of y to the base log x असं लिहिणार आहोत. इथे आपण हा कोणता रूल वापरला, तर इथे लॉगॅरिथम्स म्हणजे जे रूल्स आहेत लॉज आहेत ते आपण त्याचा इथे आपण वापर केलेला आहे. तर लॉज ऑफ लॉगॅरिथम मध्ये रूल फॉर चेंज ऑफ बेस यामध्ये इथे आपल्याला हा एक रूल आहे, लॉग ऑफ m टू द बेस b इक्वल टू लॉग ऑफ m टू द बेस a डिवायडेड बाय लॉग ऑफ b टू द बेस a असा हा रूल आहे. लॉज ऑफ लॉगॅरिथम मध्ये हा एक रूल आहे. तर ह्या रूलचा इथे आपण वापर केलेला आहे. इथे आता बेस जरी आपण काही घेतला नाही तर इथे a जरी धरला आपण a अँड a इक्वल टू 1 असं जरी धरलं आपण नाही लिहिलं तरी चालेल. आता लॉग ऑफ y टू द बेस x इक्वल टू लॉग y डिवाइड बाय लॉग x. तर इथे आपण लिहिणार आहोत लॉग y डिवाइडेड बाय लॉग x आणि लॉग ऑफ z टू द बेस x हे आपण असं लिहिणार आहोत लॉग z डिवाइडेड बाय लॉग x. आता इथे लॉग x आहे, इथे लॉग x आहे, इथे लॉग x आहे. म्हणजे हा फर्स्ट रो मध्ये जे एलिमेंट्स आहे त्या एलिमेंट्सचा सगळे डिवाइड कशाने झालेले, लॉग एक्स. तर इथे आपण पुन्हा लॉग एक्स डिटर्मिनंटच्या बाहेर घेऊ शकतो. इथे आपण आता एलएचएस साइड सॉल्व्ह करतोय. एलएचएस साइड इक्वल टू दिस डिटर्मिनंट आणि इट इज इक्वल टू 0. म्हणजे ही व्हॅल्यू याची व्हॅल्यू आपल्याला 0 आणायची आहे. तर कोणत्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू ही 0 केव्हा येते, जेव्हा त्याच्यातले कोणतेही टू रोज ऑर 2 कॉलम्स हे जर आयडेंटिकल असतील, आयडेंटिकल म्हणजे सेम असतील, त्याच्यातील करस्पॉन्डिंग जर एलिमेंट्स हे सेम असतील तर त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू किती येणार आहे, 0 येणार आहे. इफ 2 rows or 2 columns are identical then value of that determinant is equal to 0. तिथे आपलं डिटर्मिनंट हे कॉलम्स किंवा रोज इथे आपल्याला आयडेंटिकल आणायचे आहे तर याची व्हॅल्यू 0 येणार आहे. 1 means log x divided by log x. 1 equal to log x upon log x. log of y to the base x equal to log y divided by log x. नंतर log of z to the base x equal to log z divided by log x. त्याचप्रमाणे हा जो सेकंड रो आहे log of x to the base y 1 आणि log of z to the base y. तर इथे y आणि y हा बेस सेम आहे म्हणजे त्याचा आपण उपयोग करायचा. 1 इक्वल टू आपण काय लिहिणार आता, log y डिवायडेड बाय log y. तर जसं log x डिवाइडेड बाय log x केली तर आपण log y डिवायडेड log y, कारण इथे बेस हा y चा आहे. log x डिवाइडेड बाय log y डिवाइडेड बाय log y नंतर log z डिवाइडेड बाय log y. आता इथे थर्ड रो बघा, थर्ड रो मध्ये एलिमेंट्स log ऑफ x टू द बेस y log ऑफ y टू द बेस z आणि 1. इथे बेस कोणता आहे, दोन्ही बाजूला इथे z आणि z आहे, इथे 1 आहे फक्त. तर इथे आपल्याला याचा उपयोग करायचा आहे. 1 इक्वल टू log z अपॉन log z लिहायचे, log z अपॉन log z. नंतर इथे log x अपॉन log z आणि log y अपॉन log z. आता इथे प्रत्येक रो मध्ये बघा बेस सारखे आहे, इथे log x आहे, इथे पण log x आहे, इथे पण log x आहे. जसं इथे log y ह्या सेकंड रो मध्ये सुद्धा सगळा बेस सारखा आहे, log y. इथे log z सारखा आहे, सेम आहे log z. तर आपण हे डिटर्मिनंटच्या बाहेर घेऊ शकतो. मग ते log x देन इंटू 1 अपॉन log y इंटू 1 अपॉन log z फ्रॉम टेकिंग 1 upon log x 1 upon log y and log 1 upon log z फ्रॉम रो फर्स्ट, रो सेकंड अँड रो थर्ड. इथे असं आपल्याला लिहावं लागेल. आता रिमेनिंग एलिमेंट्स आर नाउ log x log y log z, log x log y and log z.
आता हे रिमेनिंग एलिमेंट्स आहेत. आपण हा log x log 1 आपण log x आपण इथे कॉमन घेतला. रिमेनिंग एलिमेंट्स आर log x log y and log z. इथे आपण नीट लिहून काढू. log x log y and log z. आता इथे log y आपण कॉमन घेतलेला आहे, पण आपण log y कॉमन घेतलाय. मग इथे हे लिहिण्याची गरज नाही, फक्त आपल्याला काय लिहावं लागेल log x log y and log z. इथे log z आपण 1 log z कॉमन घेतलाय. मग रिमेनिंग एलिमेंट्स आर log x और नंबर म्हणून log y and log z. आता हे तिन्ही रोज सारखे आहेत, log x log y log z, log x log y log z, log x log y log z. therefore व्हॅल्यू ऑफ दिस डिटर्मिनंट इज 0. आणि कशाने जरी आपण मल्टिप्लाय केले 0 ला, तर आन्सर काय येणार आहे 0. इक्वल टू 1 log x log y log z. log x log y इथे मल्टिप्लिकेशन आहे. इथे मल्टिप्लिकेशन आपण लिहिलं तर इनपुट डॉट दिला तरी चालतो, आणि डॉट नाही दिला तरी चालतो. log z अँड रिमेनिंग log x अँड log x, log y अँड log y, log z अँड log z. तिथे सेम काय आहेत, आयडेंटिकल काय आहेत, तर रोज आयडेंटिकल आहेत. रोज आर हिअर आयडेंटिकल. हा रो इथे सगळे एलिमेंट सारखे आहेत. हा रो नंबर फर्स्ट R1, नंतर R2 पण तसाच आहे, सेम आहे. R1 अँड R2 सेम आयडेंटिकल. R3 इज ऑल्सो आयडेंटिकल. आता दोन जरी रो किंवा कॉलम आयडेंटिकल असतील, सेम असतील करस्पॉन्डिंग एलिमेंट्स, तर त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 होते. आता इथे तिन्ही रोज आहेत, ते आयडेंटिकल आहे, सेम आहे, म्हणून याची व्हॅल्यू काय येणार आहे 0 येणार आहे. इक्वल टू 1 log x log y अँड log z इंटू 0. तिथे रिझन काय घ्यायचं आपल्याला, बिकॉज R1 रो नंबर 1 इज हिअर फर्स्ट नंबर, रो नंबर फर्स्ट, R फॉर रो, 1 फॉर नंबर, रो नंबर, रो 1 इक्वल टू रो 2 इक्वल टू रो 3. हे इथे आपण याचं कारण लिहिलं. वाय व्हॅल्यू ऑफ दिस डिटर्मिनंट इज 0 बिकॉज R1 R2 R3 रो दीज रोज आर आयडेंटिकल सेम. therefore and 1 log x log y log z into 0 is 0 and it is equal to RHS side. therefore LHS equal to RHS. therefore तर आन्सर आहे 0. इट इज इक्वल टू RHS साइड. therefore LHS इक्वल टू RHS. तर ह्याप्रमाणे आपण हा क्वेश्चन सॉल्व्ह केलेला आहे.